दिनांक 5 जानेवारीपासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मी सावित्री ज्योतिबा फुले या मालिकेच्या निमित्ताने धुळे शहरात एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। रोटरी क्लब धुळे फेस्टिवलच्या व्यासपीठावर सावित्रीबाई फुले यांच्या कार्यातून प्रेरणा घेणाऱ्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या 5 महिलांना सन्मानित करण्यात आले। या मानाच्या सन्मानात धुळे शहरातील ओळख निर्माण करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ मीना हिरालाल भोसले यांचा विशेष सन्मान करण्यात आला। गरजू, वंचित आणि दुर्बल घटकांसाठी सातत्याने काम करून समाजात जागृती निर्माण करणाऱ्या भोसले यांचे कार्य आदर्शवत असल्याची प्रशंसा या सोहळ्यात व्यक्त करण्यात आली। सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेला स्त्री शिक्षणाचा आणि समानतेचा मार्ग आजही तितकाच प्रेरणादायी असल्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला। महिलांनी आत्मविश्वासाने पुढे यावे, समाजकार्यात सक्रिय भूमिका घ्यावी आणि सावित्रींच्या विचारांची ज्योत कायम तेजस्वी ठेवावी, हा उद्देशही अधोरेखित झाला। आज सावित्रीबाई फुले यांचं जे प्रमोशनच्या निमित्ताने पुरस्कार घेतला त्याबद्दल मी सर्व म्हणजे तेव्हा आम्ही प्रश्न पडतो सर, आम्ही सावित्रीचा वारसा चालवण्यात कमी पडतोय का? कारण आजही आम्ही जेव्हा अक्कलकुवा, मोलगी, धडगाव तिथे काम करतो, तिथे आजही महिलांना दिवसभर 2-2, 3-3 किलोमीटर पाण्यासाठी जावं लागतं, यावं लागतं। तिथे दवाखाने नाही, तिथे रस्ते नाहीत, अशा खूप साऱ्या समस्या आहेत। आपण सगळेजण एकत्र आलो तर आपण नक्कीच महिलांसाठी चांगलं काम करू शकू। म्हणून माझी विनंती कळकळीने की आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या पद्धतीने सामाजिक कार्यात भाग घ्या। कारण जर तुम्हाला कधी बघायचं असेल काय समस्या असेल, माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला समस्या दाखवते आणि खरोखर महिलांचं पुनर्वसन आपण करूया। आता मी वृद्धाश्रम पण 1 डिसेंबर पासून सुरू केलेलं आहे। तुमचं सगळ्यांचं सहकार्य असेल तर अजून खूप चांगलं काम करते। 7 राज्यात काम करते, संपूर्ण भारतात धुळ्याचा आवाज जाऊ द्या, एवढी माझी विनंती आहे। मला आज सत्कार दिला, माझा सन्मान केला, त्याबद्दल मनापासून धन्यवाद। थँक्यू सर, थँक्यू। धन्यवाद। एक प्रश्न आहे, जरा इकडे मोठा आहे, आम्ही चाइल्डलाईन चालवलेला आहे, तर महिलांचे, मुलींचे प्रॉब्लेम आम्ही खूप मोठ्या प्रमाणात आम्ही बघतो आहोत आणि म्हणून माझी विनंती आहे किंवा वेगवेगळ्या आजारांचं प्रमाण वाढलेलं आहे। आम्ही अगदी म्हणजे एक तर अशी केस होती की जन्मल्याबरोबर म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्या बाळाचा जन्म झाला आणि म्हणजे जी विधवा महिला होती आणि जन्म झाल्यानंतर लगेच त्या बाळाला तिने सिव्हिल हॉस्पिटलमधून बाथरूममधून खाली फेकलं। ते बाळ आम्ही उचललं आणि त्याला आम्ही म्हणजे शिशुगृहात टाकून माल्टाला दत्तक दिलं सर। आज ते बाळ माल्टामध्ये, पण मात्र जन्म दिल्यानंतर लगेच बाळाला फेकणाऱ्या माता सुद्धा आम्ही बघितलेल्या आहेत। आणि म्हणून तुम्ही एक खूप नशीबवान महिला आहेत, तुम्ही खूप चांगलं बघतात, पण आम्हाला खूप काही नको बघावं लागतं आणि सामाजिक कार्याचा वसा घेतलेला आहे। तेव्हा तुम्हाला एक विनंती आहे, आम्ही कामं करतो, तुम्ही आमच्याकडे बोट दाखवते, असंच काम करतो।